मित्रांनो, आजची जी घटना आहे, ही घटना रिअल लाईफमध्ये घडली. ही सत्य घटना आहे आणि ही घटना एका ट्रक ड्रायव्हर बरोबर घडली होती. मी मुद्दामून त्या एरियाचं नाव नाही सांगत, पण ही घटना लद्दाखमध्ये घडली होती. दिल्ली आणि लद्दाखला जाण्याचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये घडली होती. तर ह्या घटनेचं आहे ना, मी तुम्हाला प्रूफ पण देणार आहे या व्हिडिओमध्ये, की ही घटना रिअल घडली आणि आजही त्या तिथं काही ट्रक ड्रायव्हर, गाड्यावाले ते तिथं पाणी बॉटल ठेवून जातात. मित्रांनो, दिल्लीमध्ये राहणारा एक ट्रक ड्रायव्हर होता. आपण त्याचं नाव सांगू बाबा, अशोक, आणि त्याच्या किन्नरचं नाव विजय. हा जो अशोक होता, ह्याला दर हप्त्याला किंवा 15 दिवसाला ट्रान्सपोर्टचा त्याचा ट्रक घेऊन लद्दाखला जायला लागायचा. आता तो जो महिना होता, ज्यावेळेस ह्याला जायचं होतं, त्यावेळेस थंडीचा महिना होता आणि जो पर्टिक्युलर रोड होता तो 4 महिने बंद असतो. म्हणजे तिथं बर्फ वगैरे असं काय, तिथं 4 महिने तो रस्ता बंद केला जातो. आता 3-4 दिवस राहिले होते, 3-4 दिवसांनी बंद होणार होता रस्ता. तर ह्यानी काय विचार केला की आजच निघू ट्रान्सपोर्टचा माल घेऊन आणि माल टाकू आणि लगेच निघून येऊ. म्हणून तो अशोक आणि विजय हे दोघं जण गाडीत माल अपलोड केला आणि हे दिल्लीवरून लद्दाखला निघाले. आता तिथं आहे ना, हे जसे ते लद्दाखच्या अलीकडे पोचले होते, तर ह्यांचं मस्त मूड एकदम मस्त होता. दोघांच्या गप्पा चालल्या होत्या, मस्करी चालली होती. आणि तो जो पर्टिक्युलर रोड आहे, जिथं डोंगर आहे, असं मस्त वाटतं. म्हणजे वातावरण एकदम मस्त आहे तिथलं. तिथं गेल्यानंतर जो अशोकचा किन्नर होता विजय, तो म्हणाला, हा एरिया एवढा सुंदर आहे की यार मी इथं राहू पण शकतो भाऊ. ट्रक ड्रायव्हर म्हणाला, अरे काय तू आता इथं राहणार आहे का, असाच मजा घे. आता हे त्या रोडला लागले होते जिथं विजय त्याला बोलला होता की हा रोड बघून, हा आसपासचे डोंगर वगैरे बघून मला इथं राहूशी वाटतं. आणि तो खूप आनंदी झाला. तर अशोकची त्याची मस्तीच चालली होती, गप्पाच चालल्या होत्या. तेवढ्यात काय झालं, त्यांची गाडी अचानक बंद पडली. आता गाडी बंद पडली तर ह्या दोघांनी उतरले गाडीत नाही आणि गाडी चेक केली, तर ह्याला काय कळाना गाडी का बंद पडली. आता अशीच माझ्या अंदाजाने 4:15ची वेळ होती. त्यांनी गाडी बघितली, चेक केली, तर अशोकच्या लक्षात आलं की आपल्याला फिटरच आणायला लागलं. म्हणून तो विजयाला म्हणाला की तू एक काम कर, गाडी इथंच लावतो मी, आपण दुपारचं जेवण इथंच करूया. मी काय करतो, गाडी बंद झाली, मी मागे जातो आणि आहे ना लगेच कोणतरी फिटर घेऊन येतो आणि गाडी रिपेअर करू आणि पुढचा प्रवास करू. तो विजय म्हणाला, वस्तात राव, मी एकटा कसा काय थांबू. अरे म्हणला, तू तोपर्यंत जेवण वगैरे बनव. बघ का, सगळं जेवणाचं सामान वगैरे ट्रकमध्ये आहे. मी जाऊन येतोपर्यंत तुझं जेवण पण होईल बनवून. मग आल्यानंतर आपण जेवण करू. आणि तिथं पाणी पण ठेवले, 2 लिटरची बाटली आहे. पाणी लागलं तर पाणी वगैरे पी, जेवणाला जेवण बनवून घे. आता अशोकच्या लक्षात हे नव्हतं की त्यांनी येताना आहे ना पाणी भरूनच घेतलं नव्हतं बाटलीने. त्यांनी जे पाणी भरलं होतं, जे निघताना, ते पाणी संपलेलं होतं. आता अशोकला हा समज होता, ड्रायव्हरला, की आपल्या गाडीमध्ये पाणी आहे, 2 लिटरची बाटली. तो जो रोड आहे, तो रोड असा आहे ना की तिथं सहसा जास्ती रहदारी होत नाही, क्वचित एखादं. कारण की आणि आता ते रोड बंद पण होणार होता. त्यामुळं विजयला तो बोलला की मी लगेच जातो, कुणाला तरी नाही का लिफ्ट घेतो, मी फिटर घेऊन येतो. विजय बोलला, वाजतात लवकर या, कारण का की मी नाही का एकटाच आहे, तुम्ही लवकर या, आता संध्याकाळची वेळ होईल, आता 4:15 वाजतील. तर बोलला येतो. मग त्यांनी काय केलं, अशोकने एक जाणारा ट्रक होता त्याला हात दाखवला आणि ट्रकमध्ये बसला आणि जाता आता विजयला म्हणाला, हे बा आत पाणी वगैरे जेवणाचं सामान सगळे, तू जेवण बनव, मी पटकन घेऊन येतो फिटर. आता अशोक निघाला आणि विजय आता बोलला की आता वाजतात गेलेत, तोपर्यंत आपण जेवणाचं सामान वगैरे घेऊ आणि जेवण वगैरे बनवू. आता त्यांच्याकडे जे ट्रकमध्ये प्रवास करतात, जे ट्रक ड्रायव्हर किन्नर असतात, ह्यांच्याकडे जेवण बनवायचं सामान सगळं असतं. ट्रक लावतानाच अशोकने रोडच्या साईडला लावला. विजय गाडीत गेला, त्यांनी स्टोव वगैरे त्यांचं काय गॅस वगैरे असेल तो छोटा, तो काढला. गाडीच्या कडेला, रोडच्या कडेला त्यांनी तो पूर्ण नाही का सेटअप लावला त्याच्या जेवणाचा. आणि त्याच्या आता लक्षात आलं की अरे पाणी, म्हणून तो पुन्हा वर गेला, ट्रकमध्ये गेला, बघतोय तर बाटली पूर्ण मोकळी. त्या
2 लिटरच्या मोठ्या बाटलीमध्ये पाणीच नव्हतं. आता हा विजय टेन्शनमध्ये आला, अड्या वस्तात तर गेलेत, आता पाणी कसं काय करायचं. तर त्यांनी विचार केला की राव आसपास बघू आपण, इथं कुठंतरी पाणी भेटेल, एका थोडा धबधबा वगैरे धाराबिरा असेल इथं, आपण पाणी घेऊन पटकन जेवण बनवू आणि वस्तात यायच्या अगोदर बनवून घेऊन, तो वस्तात चिडतील. विजय थोडा अशोकला, जो ड्रायव्हर होता, त्याला घाबरायचा. तर त्या विजयने ना सगळीकडं बघितलं, कुठंच त्याला पाणी भेटाना. त्यांनी काय केली, ती बॉटल घेतली आणि बॉटल घेऊन रोडच्या कडेला थांबला आणि जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना आहे ना हात दाखवतो. गाड्यावाल्यांना काय वाटायचं की अरे संध्याकाळची वेळ आहे, एकटाच माणूस पाण्याची बाटली घेऊन थांबलाय, कोण गाडी थांबवत नव्हतं. आता विजयला वाटलं की आपण जरा इकडे फिरून येऊ, बहुतेक दुसरीकडे कुठं पाणी भेटेल, म्हणून तो गेला आणि आसपासच्या एरियामध्ये भरपूर ठिकाणी बघितलं, कुठंच पाणी भेटलं. आता विजयला मनातून भीती वाटायला लागली, कारण की ते आजूबाजूचे जे क्लायमेट होतं, जे वातावरण होतं, ते संध्याकाळच्या वेळी भेसूर झालं होतं. विजयला दुसरं टेन्शन काय की पाणी नाही भेटलं तर जेवण बनवता येणार नाही, आणि विजयला पण खूप ताण लागली होती. त्यांनी काय केलं, आता गाडीमध्ये ती बाटली ठेवली आणि तो रोडच्या पलीकडे जाऊन थांबला आणि प्रत्येक गाडीला हात दाखवत होता. तेवढ्या वेळात ना एक छोटी कार, साधारण संध्याकाळची 6:15 झाली असेल, एक छोटी कार आली, त्यात एक मुलगी बसली होती. तर ती मुलगी ऑलरेडी आहे ना टेन्शनमध्ये होती, कारण की तो पूर्ण डोंगराचा एरिया, दरी पूर्ण. तर ती घाबरत घाबरत आहे ना, तिची गाडी छोटी होती, कार होती, ती घाबरत घाबरत गाडी चालू होती. आता तिला अचानक दिसला विजय. त्यांनी असा लाल कलरचा स्वेटर घातलाय, मळलेले कपडे आहेत, आणि तो तिला थांबवायला बघतो. आता ह्या मुलीने काय केलं, तिच्या डोक्यात काय आलं की हा लुटारू आहे, आपण गाडी थांबवली तर आपलं लुटतील आपल्याला, म्हणून तिने हॉर्न मारला आणि विजय बाजूला सरकला आणि तिने गाडी घेऊन गेली. आता विजय ताणीने भरपूर व्याकुळ झालता, कारण की त्यांनी 4 तास पाणी पिलं नव्हतं. आता अंधार पडत चालला होता, तो विजय तिथंच थांबला होता. तिथे एक दगड होता असा मोठा, त्या दगडावर बसला होता आणि तो गाड्यांची वाट बघत होता. आता दुसरी एक गाडी आली, त्याच्यामध्ये 2 मुलं होती, त्यांची पण कार होती. ते पण घाबरत घाबरत, कारण की रात्र व्हायच्या अगोदर त्यांना पुढं जायचं होतं. तर तेही गाडीत, आणि विजय त्यांना दिसला, विजयने हात दाखवला, भाऊ गाडी थांबवा, मला पाणी द्या. पण ते पण घाबरून, एवढ्या याच्यामध्ये कोण थांबत नाही, त्यांनी गाडीने हॉर्न मारला आणि तेही निघून गेले. आता विजय फुल थकला होता, कारण की लोकांना हात दाखवतो, कुठलीच गाडी थांबत नाही, काय नाही. विजय त्या एका दगडावर बसला आणि त्याला आता आहे ना असे डोंगर फिरताना दिसायला लागले, कारण की तो घाबरला पण होता आणि एकटा पण होता तिथं, आणि त्याला आहे ना चक्कर येत होती, पाणीच भेटत नव्हतं. तो त्याच्या भोवतीने असे डोंगर असे त्याला फिरल्यागत वाटायला लागले. आता विजय कसा बसा उठला आणि एक ट्रकला हात दाखवला, पण तो ट्रक पण भीतीपोटी थांबला नाही. आता विजयला कळून चुकलं होतं की आपल्याला पाणी भेटणार नाही, आणि ते जे ड्रायव्हर आहे वाचतात ते आपल्याला बडबड करणार, म्हणून तो त्या दगडावर बसला. आता विजयला चक्कर वगैरे यायला लागली, घशाला सोकट पडायला लागली. विजय त्या दगडावर बसला होता आणि अचानकच दगडाला टेकून असा पडला. संध्याकाळचे आता 7 वाजले होते, आणि तो जो अशोक गेला होता त्यांनी त्या फिटरला घेतला, एक ट्रकवाल्याला त्यांनी पटवलं की मला तिथपर्यंत सोडा. पण तो ट्रकवाला त्याला काय बोलला की नाही साहेब, आत्ता नाही सोडू शकत. बोलला मी आत्ता नाही सोडू शकत, तुम्ही पाहिलं तर सकाळी मी तुम्हाला सोडतो पहाटे. तो बोलला राव माझा किन्नर तिथे एकटाच आहे विजय, राव तुम्ही आत्ता सोडलं तर लय बरं होईल. आणि तेव्हा अशोकच्या लक्षात आलं की आपण येताना पाणीच भरलं नाही, गाडीमध्ये पाणीच नाही, हा बिचारा जेवण कसं बनवणार. म्हणून अशोक बोलला त्या ट्रकवाल्याला की दादा प्लीज तुम्ही पैसे घ्या माझ्याकडनं, पण तिथपर्यंत चला, कारण की तो बिचारा एकटाच आहे, यंग आहे तो बिचारा, घाबरल तो, चला. तो ट्रक ड्रायव्हर बोलला की भाऊ आपण एका लाईनमध्ये, पण मी तुम्हाला आत्ता तर घेऊन जाऊ शकत नाही, कारण की माझा प्रवास खूप लांब आहे, लद्दाखपर्यंत मलाही जायचं आहे, मी एकटा ट्रॅव्हल करत नाही, सकाळच्या पारी माझा किन्नर येईल, तुम्ही बसा आपण जाऊ. आता अशोक काहीच करू शकत नव्हता. तिकडं जो विजय होता त्या दगडावरच आहे ना मरून पडला. सकाळ झाली, पहाटे 3:15ची वेळ झाली, आणि तो जो ट्रक ड्रायव्हर होता त्याने गाडी काढली, अशोक लगेच त्याच्या गाडीत बसला, आणि हे इथनं त्या स्पॉटला निघाले जिथं अशोकचा ट्रक थांबला होता. आता हे गेले, अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचले. अशोकच्या मनामध्ये एकच की हा रात्रभर ह्यांनी काय केलं असेल, जेवला नाही, पाणीच नव्हतं, ह्यांनी काय केलं असेल. आता तो स्पॉट आला जिथं ट्रक लावला होता रोडच्या कडेला,
तर तो ट्रक ड्रायव्हर बोलला, घ्या भाऊ तुमचा आला बघा वाजतात तुमचा स्पॉट, तुमची गाडी इथे लागली, उतरा तुम्ही आता. मग तेव्हा उतरला अशोक. त्यांनी तो जो जे काय गाडीमध्ये फिटर होता तो आला. ते दोघं जण उतरले आणि अशोक बघतोय तर काय गाडीमध्ये विजय नाही, सगळं आहे तसंच पडलंय. तर त्यांनी मनात विचार केला की हा नेहमी असा करतो, कुठंतरी जाग्याला असेल टॉयलेटला वगैरे, यायला ह्याला काय बोलायचं. तर तो जो फिटर नेला होता त्याला तो बोलला की तुम्ही बघा काय झालंय, तोपर्यंत मी दिवाबत्ती करतो. अशोक चढला ट्रकमध्ये आणि एक अगरबत्ती काढली, देवाची पूजा केली आणि सहज त्याचं लक्ष समोर गेलं रोडच्या राईट साईडला. तो बघतोय तर काय विजय त्या दगडावर, त्याची पाटण आहे आणि त्याची मान अशी उलटी झाली आणि तो तिथं पडलाय. ते बघून अशोक घाबरला आणि पळत पळत तिथे गेला आणि विजयला उठवायचा प्रयत्न केला.